नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. तर मी तुमच्यासोबत आहे ना लहान बाळाचे वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ शेअर करत असते. तर आता मी सानूसाठी ना ड्रायफ्रूटचं प्रोटीन पावडर बनवते. सानू आता किती 14 महिन्याची कंप्लीट झाली आहे. तसं मी तिला 7 महिन्याची कंप्लीट झाल्या असतानापासून देते, पण तेव्हा मी तिला फक्त ना इकडं करा मखाना, काजू बदाम आणि काजू हे तीनच मिक्स प्रोटीन पावडर देत होते, कशासोबत पण मिक्स करून. पण आता मी याच्यामध्ये ना पदार्थ वाढवले. पिस्ता, पंपकिन सीड, सनफ्लावर सीड, काजू, बदाम, अक्रोड आणि मखाने याचं मिक्स बनवते. तर चला मग बनवूया. मन करा. मखाण्याची क्वांटिटी ना मी थोडीशी एक्स्ट्रा घेतली आहे बरं का. चला मग आता करू मखाने भाजायला टाकायचे. याला ना आता थोडा वेळ आहे ना हलवत राहायचं आणि थोडंसं लाल लाल होईपर्यंत ना भाजू द्यायचं. तुमचं बाळ जर 7 महिने कंप्लीट असेल ना, म्हणजे 7 महिने त्याला कंप्लीट झालेले असेल ना, तर तुम्ही त्याला ना मखाना, बदाम आणि काजू याचं मिक्स करून देऊ शकता. पण अगोदर त्याला ना असं भाजून घ्यायचं, थोडंसं देऊ शकता. दुधासोबत मिक्स करून किंवा आपण शिरा वगैरे बनवला ना त्याच्यासोबत मिक्स करून देऊ शकता. काय झालं? याला ना थोडंसं असं हलवतच राहायचं, म्हणजे ना ते जाळ्याची भीती राहते ना त्याच्यामुळे. एकदम अशी काळी नाही झाली पाहिजे. क्रिस्पी होईपर्यंत ना त्याला असं हलवतच राहायचं. एकदम कमी गॅसवर भाजू द्यायची. अजून नाही भाजले ते, काही भाजले. आता मखाने भाजले. मखाने ना एका साईडला काढून घ्यायचे. आता ना आपण अगोदर ना तुम्हाला तुमच्या बाळासाठी किती बनवून ठेवायचं ना त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मला जास्त बनवायचं होतं म्हणून मी सगळं जास्तच घेतलं. काजू ना आता भाजत आले बर का. जास्त काळे नाही होऊन द्यायचे, त्याची टेस्टच बदलून जाते. काय झालं तुला? आता ना बदाम अजून भाजले नाही व्यवस्थित.
याला हलवतच राहावं लागतं, कारण आहे ना मग एकदमच जळून जातं. आणि जास्त जळाले ना की त्याची टेस्ट पण वेगळी होऊन जाते, मग बाळ खात नाही. ठीक आहे, आता भाजले, याला एका साईडला काढून घ्यायचं. सांड आहे खाली. आता पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड आहे ना मिक्स भाजून घेऊ. याला ना लगेच असं थोड्या थोड्या वेळाने ना हलवत राहायचं, कारण मग ते ना व्यवस्थित भाजतं सगळीकडनं. आले आता हे भाजत. असं लाल लाल याला होऊ द्यायचं. ठीक आहे, आता पिस्ता. पिस्ता मी थोडासाच घेतलाय. भाजलाय पिस्ता पण आता. नॉर्मलच त्याला असं लाल 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 होऊ द्यायचं, म्हणजे जास्त जळायला पण नाही पाहिजे. आता भाजत नाही एकदमच भाजून जातं, म्हणजे एकदमच जळून जातं मग. छान आहे, मी त्याला उलट करायला पाहते पण ते होतच नाही आज आला.
भाजले आता हे पण अक्रोड पण. याला ना मस्त असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स होईल म्हणूनच मी याला मोठ्या प्लेटमध्ये घेतले बरं का. आता याला 10-15 मिनटं ना एकदम असं थंड होऊन द्यायचं. आता याला आपण 10-15 मिनटं थंड होऊन देऊ आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून काढून घेऊ. आता हे सगळं जे आहे ना आपण थोडं थोडं करून मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता मी याला मिक्सरमधून काढल्याच्या नंतर याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण मी ते 3 टप्प्यामध्ये काढलं मिक्सरमध्ये ना, कमी जादा होईल त्याच्यामुळं ना असं व्यवस्थित परत सगळं मिक्स करून घ्यायचं. काय सांगू? हो झालं आता. आपलं प्रोटीन पावडर तयार झालं ड्रायफ्रूटचं. 2 कंटेनर बॉक्समध्ये मी याला ठेवून दिलं. आता मी याला रोज गरम दुधासोबत किंवा जेव्हा मी शिरा करेल त्यामध्ये मिक्स करून बाळाला देऊ शकते. चालेल. थँक्स फॉर वॉचिंग.